हॅलो. सकाळी तर उठले आणि इकडे मिस्टरांना डबा करून दिला, नाश्ता करून दिला आणि इकडे माझी अशी कामे चालू झाली होती बघा. हे बघा, मुलाने माझ्या किती पसारा केलेला आहे. त्याचा तो ट्रॅक्टर आहे, तो मला टाकायचा होता, कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा होता, पण तो काय टाकूनच देत नाही. तो कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला की हा असा तो बाहेर काढतो. आणि ते चप्पल तर काय विचारतो, स्टँडवर चप्पल कोणाचं नसतंच. हे मिस्टरांनी मुलगा तर स्टँडवर चप्पल ठेवतच नाहीत, सगळे विस्कटूनच टाकतात. मला तर ते ठेवून ठेवून तर वैताग येतो. मला कधी कधी वाटते नकोच हे ठेवायला, खालीच पडलेली बरी. सारखं पसारा उचलता उचलता नकोच होते. आणि हे बघा, परत इकडं पटकन इकडं झाडू मारायला घेतला. झाडू मारायनंतर चला बोलल्यात मस्तपैकी गरम गरम जरा चहा पिऊन घेऊया. मस्तपैकी थोडासा म्हणजे चला आराम करून घेऊया. तर मस्तपैकी चहा प्यायला घेतला. मस्तपैकी मी तर काय दुधाचा चहा पितच नाही. मी कायमस्वरूपी काळा चहा पिते, कारण मला पहिल्यापासून सवय असा काळा चहा प्यायची. आणि दूध मुळातच दूधच खात नाही. मला दुधाची वस्तू कोणतीच आवडत नाही. एकमेव मी पनीर हीच वस्तू दुधाची खाते, दुसरं काहीच खात नाही. आणि हे बघा 2-4 दिवस काय मी देवाला पाणीच घातलेलं नाही. आणि किती मस्तपैकी मोड आलेलं आहे बघा. थंडीमध्ये तर काय मोड येतच नव्हता. आणि हे बघा इकडं चला बोलले, आता चहा तर पिऊन झाला आहे, चहा सोडून तर बोला. आणि नंतर इकडं मस्तपैकी टेबल साफ करून घेतला. आणि इथं माझं छोटंसं कपाट आहे, ते पण साफ करून घेतलं. आणि संध्याकाळी काय जेवणाचा काही व्हिडिओ बनवलाच नाही. संध्याकाळी मस्तपैकी अशी बटाटूची भाजी बनवली होती. आणि माझ्या मुलाला खायचे होते गुलाबजाम, तो पण व्हिडिओ शूट केला नाही. आणि इकडं गुलाबजाम पण रेडी झाली होती. आजचा ब्लॉग इथंच एंड